ही साधी सरळ, आता हे पॉलिटिकल सायन्समध्ये शिकवत नाहीत ना, राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलं काही शिकवत नाहीत. त्यामुळे ते राज्यशास्त्र शिकून जे विश्लेषण करतात त्यांच्या डोक्यात मतदाराची मानसिकता शिरणारच नाही. लोकशाही धोक्यात आहे मित्रांनो. कारण लोकशाही धोक्यात एवढ्यासाठी आहे की खमका विरोधी पक्ष नाही, आणि विरोधी पक्ष याचा अर्थ एक 100, 150, 200, 250 विरोधी आमदार पाहिजेत, खासदार पाहिजेत असा बिलकुल नाही. अगदी 67 सालपर्यंत लोकसभेमध्ये विरोधकांचे मोजकी टाळकी होती हो, फार मोजके होते. अडवाणी होते, वाजपेयी होते, डॉक्टर राम मनोहर लोहिया होते, मधु लिमये होते, सोमनाथ चॅटर्जी होते, कॉम्रेड डांगे होते. पण ही 100-125 काँग्रेसकडे तिपटीने खासदार होते. पण ही 100-125 मंडळी अशा प्रकारे सरकारला धारेवर धरत होती की लोहिया बोलणार तर इंदिराजी पंतप्रधान म्हणून आपल्या जागी बसून ऐकत होत्या. लोकसभेच्या इतिहासामध्ये तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळेल. 3 आना बनाम 15 आना नावाचा एक गाजलेला वाद आहे. नेहरूंनी अर्थसंकल्पावर भाषण केलं होतं, आणि आपल्या देशात ही जो 50च्या 60च्या दशकातली गोष्ट असेल की आपल्या देशात दरडोई उत्पन्न दरडोई 15 आणे उत्पन्न आहे हे आकडेवारीनिशी नेहरूंनी मानलं होतं. त्यांची तीच आकडेवारी उचलून डॉक्टर राम मनोहर लोहियांनी दाखवून दिलं होतं 15 आणे नाही, फक्त 3 आणे उत्पन्न आहे. त्यामुळे 3 आना बनाम 15 आना असा तो वाद लोकसभेत गाजलेला आहे. लोकसभेत विरोधकांची संख्या 100च्या आसपास होती हो, पण सरकार हादरून टाकणारे लोक होते. कुठच्या महिलेला नाची म्हणणारे खासदार नसायचे तेव्हा, हे लक्षात ठेवा. संसदेत कसं बोलावं, संसदीय भाषा म्हणजे काय याची जाण असणारी माणसं होती, आणि म्हणून पहिल्या राऊंडला निवडून आलेले वाजपेयी यांनी ठणकावून भाषण केल्यानंतर सभागृह संपताना त्यांच्यापर्यंत जाऊन नेहरू म्हणाले होते कधीतरी तू पंतप्रधान होशील. आणि आजच्या पंतप्रधानाला एक खुळं येतं तिकडून उठून येऊन मिठी मारतं. फरक बघा तुम्ही, आणि त्याला सभापती दम देतात. हा फरक आहे. तेव्हा लोकसंख्येने आमदार खासदार जास्त विरोधकांची असायची गरज नाही, पण असा विरोधी पक्ष पाहिजे की तो सरकारला धारेवर धरेल. हे धिंगाणा घालतात, आणि धिंगाणा घालून तुम्ही सरकारला सभात्याग करणार, सरकार पाहिजे ते ठराव पास करून घेतं. असा जेव्हा लुळा पांगळा आणि सरकारला कोंडीत न पकडणारा विरोधी पक्ष असतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते. आणि म्हणून आज लोकशाही धोक्यात आली असेल तर ती सत्ताधारी पक्षाने आणलेली नाही, विरोधी पक्षांनी आपल्या नाकर्त्या आणि निष्क्रियतेने धोक्यात आणलेली आहे. आम्ही आमचे आरोप करणार आणि सभात्याग करून निघून जाणार. नो. आता तो काल परवा गौरव वल्लभ नावाचा काँग्रेसचा प्रवक्ता भाजपत आलाय, तो सांगत होता ना, अरे रोज तुम्ही टीका करणार म्हणजे काय, हे सरकारचं हे चुकलं तर सरकारने बरोबर म्हणून काय करायला पाहिजे होतं हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. नाही तर सरकार चूक आहे, अरे पण बरोबर काय ते सांग ना. ते कोण सांगणार, ते सत्तेत आल्यावर बघू. म्हणजे असं करा, तुमची मुलगी आमच्याकडे द्या, आमच्या घरचा नवरदेव काय करतो, कुठे आहे, नाही तो अजून ठरलेला नाही, तो जन्मालासुद्धा आलेला नाही, पण तुमची मुलगी आमच्या घरात द्यायची. सिनेमातले ठाकूर चौधरी एकमेकाच्या पुढच्या पिढीतल्या लग्न ठरवतात ना हिंदी सिनेमात, ये लोग आज तक दोस्त थे अब समधी बन जाएंगे, मुलं जन्माला पण आलेले नाहीत. द्याल का कोणी मुलगी, देईल का. आणि हे पटवणारे संपादक तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे मग हळूहळू मी जेव्हा
5 वर्ष झाली आता मी चॅनेलवर जायचा बंद झालो, कारण हळूहळू मला वाटायला लागलं की आपल्याही मेंदूला बुरशी चढायची. जी काय थोडीफार बुद्धी आहे शिल्लक ती ठेवूया. आणि इतका वाईट अनुभव होता मित्रांनो, ते काय बोलतात तर तुम्हाला कळायचं नाही आणि त्यांनाही कळायचं नाही. महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प याच्यावर चर्चा होती आणि अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गेला. बोरिवली आणि दादर स्टेशनवर सरकते जिने आहेत की नाही याच्यावर वाद चालला होता. अरे रेल्वे खातं केंद्र सरकारकडे आहे, महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे. आपला विषय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे हे पण तो देवटा अँकर होता त्याला माहीत नव्हतं. नंतर त्याने मला विचारलं, भाऊ तुमचं मत काय? म्हटलं माझं मत सोपं आहे की मी अडाणी आहे. कारण रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आलं आणि मला माहितीच नव्हतं. म्हटलं अर्धा तास चर्चा कशावर चालली आहे? म्हटलं नाही नाही मी त्यांना अडवणार होतो. तेव्हा मी त्याला गमतीने म्हटलं, एक काम करा, हे जे तुम्ही भाजप आणि काँग्रेस बोलवता ना त्याच्या निदान ह्या 2 प्रवक्त्यांना एकत्र बोलवू नका. तो म्हणाला का? नाही म्हटलं एकाचं नाव वाघ आहे आणि दुसऱ्याचं वाघमारे आहे, त्यामुळे डिबेट राहतं बाजूला आणि शिकार खेळ सुरू होतो. पण ही गंमत आहे मित्रांनो. अशीच एक चर्चा होती पुण्याच्या काय पिंपरीच्या कुठच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी ह्याच्यामध्ये त्यांना पुणेरी पगडी दिली. तर त्यांनी नंतर आपण भाषण करताना एक वेगळी पगडी मागवून घेतली आणि सांगितलं यापुढे आपल्या कार्यक्रमात ही पगडी द्यायची. आणि मग त्याच्यावर डिबेट. पुणेरी पगडी म्हणजे ब्राह्मणांची आणि मग ही पगडी नको, ही फुल्यांची पगडी. मित्रांनो ही अर्धा पाऊण तास चर्चा झाल्यानंतर माझा राऊंड आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं, माझ्या ज्ञानात पहिल्यांदा भर पडली की फुले पगडी घालायचे. कारण माझ्यासारख्या अडाणी माणसाला वाटायचं की फुले पागोटं घालतात. मग सगळ्यांना घाम फुटला, कारण तुम्हाला पगडी आणि पागोट्यातला फरक माहीत नाही. आणि 1 तास डिबेट चालू आहे आणि आपण ऐकतो मित्रांनो, आपण ऐकतो म्हणून हे चालतं. आपण खपून घेतो म्हणून चालतं. मी जेव्हा 94 साली पहिल्यांदा एका दैनिकाचा संपादक झालो, त्याच्या आधी मी पुण्याला गेलो होतो आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्रोफेसर होते दाणी म्हणून. ते माझ्या सासऱ्यांचे शाळकरी विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी बोलवलं होतं, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांना सांगितलं असं सुरू. ते म्हणाले अहो चांगला अग्रलेख लिहा. म्हटलं चांगला म्हणजे काय? तर म्हणे वाचावा असा. म्हणून मी गेल्या 10 वर्षात अग्रलेख वाचायचं सोडून दिलं. म्हटलं का हो? अग्रलेख म्हणजे काय असं? तुम्हाला जो विचारांना प्रवृत्त करेल तो अग्रलेख असतो आणि जो नुसताच माहिती देतो तो लेख असतो, हे त्यांनी मला सांगितलं. आज तुम्हाला विचार करता येत असेल तर तो करता येऊ नये याच्यासाठी अग्रलेख लिहितात. आणि एक एक शब्द असा मोजून मापून की अरे हा लोकांना कळेल, तो कळू कसा नाही इतकं दुर्बोध लिहितात. म्हणजे ते त्यांना पण एका संपादकाने लिहिलं होतं की विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं. कसं शाळेच्या भिंतीवर लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे की नाही? आहे की नाही? कारण हे शब्द समजूनच आपण घेत नाही, आपण समजून घेत नाही. मित्रांनो, हत्तीने अणुबॉम्ब बनवला अशी बातमी कुठे वाचली तुम्ही? किंवा सिंहाने तलवार बनवली, ऐकले कधी? माणूस सोडून कुठल्याही प्राण्याने कधीही शस्त्र निर्मिती केली नाही, कारण ते विचार करू शकत नाहीत. माणूस विचार करू शकतो, त्यातून सगळी अस्त्र आणि शस्त्र निर्माण झाली आणि सगळ्या लढाया ह्या विचाराधिष्ठित होतात. आत्ता ते युक्रेन किंवा इराण किंवा जे काय चालू आहे ती काही व्यक्तिगत भांडणं आहेत का? नाही ना. त्यांचा जिहादचा विचार आहे, यांचा काय तो आणखीन लोकशाहीचा विचार असेल, त्यातून लढाया होतात ना. आणि हे दिवटे लिहितात की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणजे अस्त्र नसतं. असे शब्द असे मोठमोठे टाकायचे.
की ऐकणारा भारावून गेला पाहिजे. आणि भारावून जातो म्हणजे काय समोरच्यालाही कळलेलं नसतं. तुमचा एक माझ्या त्या सातारच्या गावात मी जायचो, तिथे एक दादा म्हणून आमच्या मित्राचा गडी होता. तो काहीतरी त्याचा फोन केला की तो मंत्र वाजायचा. मी त्याला म्हटलं काय रे दादा हे काय वाजतं? नाही देवाचं नाव आहे, बरं वाटतं म्हणून. म्हटलं ते म्हणतोय त्याचा अर्थ काय? नाही तो माहिती नाही म्हणून, पण देवाचं नाव होतं म्हणत. तसे अग्रलेख फार वजनदार लिहिले जातात. ना लिहिणाऱ्याला कळतं ना वाचणाऱ्याला कळतं. आणि इथे तुम्हाला कळेल की लोकशाहीची नासाडी, मतदाराला प्रगल्भ बनवावं. आता एक साधी बातमी तुम्हाला सांगतो. मी केजरीवालवर एक व्हिडिओ केला होता हिंदीमध्ये, आणि त्याला होतं मी जेलमध्ये बसून सरकार चालवेन. तर म्हटलं ह्या माणसाला दिल्ली राज्य झाल्यानंतर दिल्लीचा पहिला मुख्यमंत्री कोण होता ते तरी आठवतं आहे का? त्याचं नाव होतं म्हटलं मदनलाल खुराना. या मदनलाल खुरानावर 1996 साली जैन डायरीमध्ये आरोप झाला आणि CBI त्याची चौकशी करते की त्या जैन नावाच्या सिंगापूरच्या उद्योगपतीने कोणाकोणाला किती किती कोटी रुपये दिले असं त्या डायरीत नोंदलेलं आहे. मग त्याच्यात माधवराव शिंदे, कोण शरद यादव, माधव शिंदे, तुमचे अडवाणी वगैरे नावं होती, शिबू सोरेन वगैरे काय ती. मदनलाल खुरानांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ते दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर फक्त आरोप झाला होता, गुन्हा दाखल झाला नव्हता, चार्जशीट नव्हती, समन्स आलेलं नव्हतं, नोटीस आली नव्हती, पण आपल्यावर आरोप आहेत म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने फक्त आरोप आहे म्हणून राजीनामा दिला होता. आणि आज त्याच दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणतो मी तुरुंगात राहून सरकार चालवेन. हा माझा व्हिडिओ ऐकून भुवनेश्वरहून राज जेना नावाच्या एका ओडिया माणसाचा ईमेल आला मला की आम्हाला हे पहिल्यांदा कळलं. मी काय फार मोठा सर्वज्ञानी आहे का नाही? कुठल्या चॅनलवर हे सांगितलं गेलं की मदनलाल खुराना पहिला मुख्यमंत्री, आणि फार मोठी इतिहासातून उकरून काढलेली गोष्ट नाही आहे ही. 96 सालची गोष्ट आहे, 96, 28 वर्षापूर्वीची. ती आजच्या कुठच्या चॅनेलच्या संपादकाला, वर्तमानपत्राच्या संपादकाला आठवत पण नाही की केजरीवालचा राजीनामा याच्यावर लिहिताना मदनलाल खुराना रेफर करायला पाहिजे. आणि म्हणून लोक चॅनेल बघायचे आणि वर्तमानपत्र वाचायचे बंद झालेत, कारण बातमीच नाही आहे. इंदिरा गांधी गोळीबारात ठार, एका वाक्यात बातमी संपते मित्रांनो, एका वाक्यात. पण कोणी मारलं, कुठे मारलं, कशाला मारलं, कधी मारलं, होत बातमी 2 महिने हेडलाईन होती. नाही तर बातमी तर एका ओळीची होती, कारण त्याला जितके संदर्भ जोडले गेले तेवढी बातमी मोठी होत जाते. पण हे आजचे आहेत ते त्यांना कळतच नाही, बातमी कळतच नाही. आणि त्यामुळे ब्रेकिंग चालू असतं. तुकडे तुकडे करून टाकायचे बातमीचे, आणि कुठला तुकडा कुठे लावायचा पत्ता नाही. घोड्याचं तोंड हत्तीला लावायचं, हत्तीचं तोंड आणखीन कुठेतरी लावायचं. आणि त्यामुळे मोदी इंटरव्ह्यू देत नाही, तक्रार आहे. अरे इंटरव्ह्यूतून तुला कळलं पाहिजे ना काय प्रश्न विचारायचा. पुढे एक गमतीशीर किस्सा सांगतो. एक माणूस म्हणाला बस मिळत नाही, ऑफिसला आहे तसं 1.5 किलोमीटर, पण बस रिक्षावाला येत नाही, आपण सायकल घेऊ, रोज सायकलने ऑफिसला जाऊ. आणि तो मित्राला म्हणतो ते सायकल घ्यायचा विचार करतोय. आता त्याचा हा मित्र TV चा अँकर होता. तो म्हणाला सायकल कशाला घेतो, तू म्हैस घे. पण तो म्हणाला म्हैस कशाला घेऊ, मला ऑफिसला जायचं आहे, म्हशीवर बसून ऑफिसला जाऊ का? नाही, पण सायकल घेऊन काय उपयोग, सायकल दूध देणार आहे. अरे मग दुधाचा प्रश्न आला कुठे? मला ऑफिसमध्ये जायची सुविधा पाहिजे म्हणून सायकल घ्यायची आहे. अरे पण सायकलचं दूध काढलं तर लोक हसणार नाहीत का तुला, TV चा अँकर? विषय काय, प्रश्न काय विचारतोयस? मग तो पुढे जात राहतो. विषय कुठला आहे कोणाला माहिती. काल परवा एक छान ते व्हॉट्सॲपवर आलेला विनोद ऐकायला मिळाला मला. हे व्हॉट्सॲपवर आणि खरंच जे काय लिहितात ते कौतुकास्पद असतं. एक
कुत्रा मुंबईच्या विमानतळावर आला, विमानतळावरून बाहेर आला, अंगावर प्रचंड सोनं वगैरे, आणि मग 10-12 कुत्री रस्त्यावरची गोळा झाली. कोण आहे ना, गुबगुबीत दिसतो साला, भुंकायला लागले त्याच्यावर अमुक तमुक. त्यापैकी एका कुत्रा, अरे रे हा आपला मोत्या आहे, गेली 2 वर्ष गायब झालं होतं. काय रे कुठे गेलं होतं, हे काय सोनं बिना अंगावर? मी दुबईला गेलो होतो म्हणाल, कार्गोमध्ये घुसलून गेलो म्हणून. काय चैन आहे म्हणाल. अरे मग मूर्खास परत कशाला आला म्हणाल, एवढं सोनं बिना आहे चांगला, खाऊन गुटगुटीत झालं, दुबईत चैन होती म्हणाल. पण आविष्कार स्वातंत्र्य नव्हतं म्हणाल, मनसोक्त भोंगता येत नव्हतं. म्हटलं आता भारतात जाऊ, CA आपल्याला नागरिकत्व मिळत, परत आलो म्हणाल. दुबईमध्ये लोकशाही नाही, भारतामध्ये लोकशाही आहे, म्हणून परत इथलं नागरिकत्व घ्यायला आलो. कळलं मित्रांनो, लोकशाही धोक्यात असल्याचं काय चाललंय ते. हा कसली लोकशाही पाहिजे? रोज शिव्या द्यायचे, रोज शिव्या द्यायचे. भविष्याचा काय प्लॅन मांडा ना तुमच्यासमोर. जर तुम्ही मोदींपेक्षा किंवा भाजपपेक्षा अधिक चांगलं काही भविष्य मांडलं लोकांसमोर, लोक तुमच्यासमोर येतील ना. भाऊ तोरसेकर येईल, मी मोदी समर्थक आहे, पण मी येईल. पण तुम्ही काहीतरी फिजेल, खट 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 1 लाख रुपये येणार. अरे कुठून आणणार बाळा, कुठून आणणार? तू 1 लाख रुपये द्यायला लागला तर तो माणूस म्हणेल मला आता कामधंदा करायची गरज नाही, घरी बसून खाईन, घरी बसून खाईन. तो कारखान्यात कंपनीत मजुरीला जाणार नाही, तो शेतात मजुरीला जाणार नाही, तर संपत्ती निर्माण कुठून होईल? संपत्ती निर्माण कुठूनही झालं नाही तर सरकारच्या तिजोरीमध्ये कर रूपाने पैसा कुठून येईल? कंपन्या बंद पडतील, शेतं उजाड होतील, सरकारच्या खिजोरी पैसे नाही, मग खटखट खट टाकायला 1 लाख रुपये कुठून आणशील? विचारला कोणी प्रश्न? साधा सरळ प्रश्न आहे, साधा सरळ प्रश्न आहे. आणि सगळी गल्लत तिथे होतं, सगळी गल्लत तिथे होते. आणि तो गौरव वल्लभ बोलला, जो आत्ता काँग्रेससोबत चिडून बाहेर पडला आणि भाजपत आला आहे, तो काल कुठच्या तरी चॅनलवर त्याला मी ऐकला. तुम्हाला अरे हमको मैं बोल रहा था लेकिन कोई सुनता ही नहीं. मैंने बोला ठीक है मोदी गलत है, बीजेपी नालायक है, लेकिन हमको कोई अच्छी चीज़ तो पेश करनी पड़ेगी. तुम्हाला वो सत्ता आएगी तब देखेंगे. अजब आहे. पुढे हे कसं, त्या काय ते PMC बँक होती ना, तुला बाहेर 20% व्याज देतो, तू ये 40% देतो, नंतर बँकच बुडाली. लोक सामान्य माणसं शिकलेली आहेत आणि तिथे तुम्हाला कळतं की एक माणूस तुमच्यासमोर अख्खं भविष्य ठेवतोय, अख्खं भविष्य ठेवतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक फरक सांगतो मित्रांनो. मी 57 सालपासून संयुक्त महाराष्ट्र समितीची जी निवडणूक झाली होती, मी शाळकरी होतो, पण तेव्हा मला थोडंफार घरात ते वातावरण असल्यामुळे कळत होतं. त्या पहिल्यापासून जवळजवळ 70-77पर्यंत अन्न वस्त्र निवारा हा राजकीय अजेंडा असायचा. रोटी कपडा मकान, त्या मनोज कुमारने सिनेमा पण काढला होता त्याच्यावर. माणसांच्या गरजा काय तर रोटी कपडा मकान, या बेसिक गोष्टी मिळत नव्हत्या. आज रेशन काय ते 80 कोटी लोकांना फ्री मिळते. आम्ही अमेरिकेमध्ये गुरांसाठी पिकवलेला गहू रेशनवर विकत घेत होतो, PL 480चा. तो तिकडे पिकवला कशाला? गुरांसाठी. आम्ही इथे रेशनवर घेऊन माणसं खात होतो. आज ते पुढं फ्री मिळते, आज फ्री मिळते. 2090च्या सुमाराला तुम्ही बघाल की निवडणुकांचा अजेंडा बिजली सडक पाणी झाला. आमच्या गावात रस्ते कधी होणार, घरोघर पाणी कधी येणार, घरोघरी वीज कधी येणार होता ना. अगदी 2014ची निवडणूक मोदी लढवत होते तेव्हा मोदी काय म्हणायचे, इस गांव में कितने कभी बिजली आई थी, 2 दिन पहले आई थी, कितने घंटे थी, विचारत होते मोदी. 2019 नंतर बिजली सडक पाणी हा विषय गायब झाला आहे. सगळ्या पक्षांच्या अजेंड्यातून
बिजली सडक पाणी हा विषय संपलेला आहे. हा बदल आहे ना तेवढा मोठा. कारण लोकांना जाणवलं की 10 वर्षात काहीतरी झालंय आणि तरी मूर्खासारखे प्रश्न विचारतात, 10 वर्षात काय झालं? ज्याला मिळालंय त्याला कळते काय झालंय ते. तुमच्यासारख्या बुद्धिजीवींना कळायची गरज पण नाही. असे प्रश्न विचारतात. मी तुम्हाला सांगतो 2019ला माझा अंदाज जो बरोबर ठरला, तेव्हा मला मुंबई मिरर या दैनिकाच्या संपादकांनी खास बोलवलं होतं की आमच्या सगळ्या संपादकीय मंडळाला तुम्ही समजावा की तुम्ही हे कसं काढता. मी त्यांना पहिलं ताबडतोब सांगितलं, मी तुम्हाला समजवेन पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काहीच समजणार नाही. आणि याचं कारण देऊन ऐसा क्यों? म्हटलं कारण है मैं समझाऊंगा लेकिन आपको समझना ही नहीं है, आपको समझना नहीं है. तरी मेंदूत प्रकाश पडला नाही. त्यांना म्हटलं एक गंमत असते ना, कॉम्प्युटरमध्ये मेमरी भरून जाते ना, तेव्हा नवीन काय डाउनलोड करायचं असेल तर आधीचा काही भाग डिलीट करावा लागतो. तुमच्या मेंदूत जो गंज चढला ना तो आधी डिलीट करावा लागेल, तर मी काय सांगतोय ते तुम्हाला समजेल. नाही तर तेच परत दिसत राहील, तेच परत. आणि इथे तुम्हाला कळतं की मोदी जेव्हा 2047च्या गोष्टी करतायत तेव्हा त्यांच्यासमोर जे चॅलेंज टाकायचं आहे ते तसं टाकावं लागेल. अगदी मोदी विरोधी लोक आहेत मतदार, त्यांना देखील याची खंत असेल ना कुठेतरी, अरे आपला खेळाडू असा का. तुम्हाला माहिती आहे ते अफगाणिस्तानसमोर पाकिस्तान जेव्हा विश्वचषक स्पर्धेत हरला तेव्हा मी त्या पाकिस्तानमधल्या काही लोकांच्या रिॲक्शन बघत होतो. त्यांचं मला जेन्युइन वाटतं. ते लोक नाही, हारने से कोई फर्क नहीं पड़ता, अरे यार लेकिन लढना तो चाहिए, ये लढे तक नाही. हे दुखणं असतं. विरोधी पक्षाला मत देऊ शकणारा मतदारसुद्धा आज वैफल्यग्रस्त आणि निराशाग्रस्त आहे. कारण त्याला कळतंय की आपले लोक लढायला सुद्धा तयार नाहीत. हे सगळे म्हणतात कॉमेंट्री बॉक्समध्ये बसूनच मोदीला हरवणार, मैदानात नाही जाणार. कळतो फरक मित्रांनो? हरवायचं तर तुम्हाला मैदानात उतरावं लागेल, मैदानात उतरावं लागेल. तुम्ही नेते एकत्र येऊन नाही चालणार, मनाने एकत्र आलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आघाडी बनवतात तेव्हा आघाडीतला सगळ्यात मोठा मूलमंत्र असतो की तू मला काय देणार नाही, मी काय देऊ शकतो. प्रत्येक पक्षाने असा विचार केला पाहिजे की या आघाडीत मी माझ्या मित्रपक्षाला काय देईन. इथे आलेले सगळे तुझं ते माझं, माझं ते माझंच. तिथे आघाडी फिसकटली. आणि ही साधी गोष्ट आहे, त्याच्यावर चर्चा होत नाही, त्याच्यावर डिस्कशन होत नाही. आणि मी तर सांगतो की मोदींचे खरे विरोधक सगळे TV चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बसलेले आहेत. त्यांची बी टीम कधी काँग्रेस, कधी समाजवादी पक्ष, TMC म्हणून निवडणुका लढते. ओरिजिनल टीम कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यामुळे बी टीम हरते. आणि कपाळ आपटून कोण घेतो? कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला. असू नका मित्रांनो. 26 मे 2014 हिंदू या दैनिकामध्ये एक लेख छापून आला होता. हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. मोदींनी माझ्यासारख्या सेक्युलर माणसाला कसं हरवलं हे शीर्षक होतं. ते लिहिणाऱ्याचं नाव होतं शिव विश्वनाथन. हा त्या काळात TVवर सतत दिसणारा सोशिओलॉजीचा प्राध्यापक होता. तो निवडणूक लढला नव्हता. मग तो का म्हणतो की मोदींनी मला हरवलं? तिथे कळेल तुम्हाला की मोदींचे विरोधक राजकीय पक्ष नाही, हे सोकॉल्ड पुरोगामी बुद्धिमंत आहेत. आणि त्यांच्या तालावर विरोधी पक्ष नाचत आहेत म्हणून विरोधी पक्ष हरत आहेत. विरोधी पक्ष आपण एक पक्ष आहोत म्हणून विचार करत नाहीत. बुद्धिजीवींना मोदी विरोधी आघाडी पाहिजे म्हणून हे आघाडी करतात. मला 73 साली मी बाबा आमटेंकडे गेलो होतो आणि तिथे पुण्याचा एक थोडा कमी अकलेचा मुलगा आला होता. तर मी आपला तेव्हाही पत्रकारच होतो म्हणून आपलं त्याला विचारलं, काय रे तू कसं काय आलास? रे सरांनी लावून दिलं आलो म्हणालो. म्हणजे बाबा आमटे म्हणजे काय त्याला माहिती नव्हतं, पण कॉलेजने पिकनिक पाठवली म्हणून तो आला होता. बाकी बाबा आमटे कोण वगैरे याच्याशी त्याला काडीचंही कर्तव्य नव्हतं. तसे हे सगळे पक्ष
बुद्धिजीवी लोकांना पाहिजे म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरतात. त्यांना स्वतःला असं वाटत नाही की आपण काहीतरी उजवा प्रोग्रॅम उभा करू चांगला दणकेत आणि मोदींना आव्हान देऊ. आणि तिथे सगळ्यात मोठी गल्लत होते की मोदींना आव्हान आवडतं. ह्या माणसासमोर समस्या टाका, संकट टाका, ते तो सॉल्व्ह करतो. संकटच शिल्लक उरलं नाही तर मोदी हरतील. कारण ही लव्स प्रॉब्लेम. आव्हान त्यांना आवडतं की वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि कसा करतो तुम्हाला जाऊन मित्रांनो, मला वाटते 22 मार्च 2020 लॉकडाऊनच्या 1-2 दिवस आधी जनता कर्फ्यू झाला होता. मोदींनी आवाहन केलं होतं की तुम्हाला कोण पोलीस काय सांगणार नाहीत. 1 दिवस आपण करोनाविरुद्ध एकजूट दाखवूया. आपला जनता कर्फ्यू पाळा. लोकांनी पाळला. आठवतं तुम्हाला तो दिवस? 2 दिवसानंतर 24 मार्चला 50 दिवसाचा लॉकडाऊन लागला. पण 22 जूनला जेव्हा स्वयंस्फूर्तीने लोकांनी जनता कर्फ्यू पाळला तेव्हा माझा सुनील तांबे नावाचा समाजवादी मित्र आहे, त्याने तेव्हा भाकीत केलं होतं मोदींनी 2024 जिंकली म्हणून. की जी जनता इतक्या एकदिलाने करोनाविरोधात या पंतप्रधानाच्या शब्दाला दाद देते ती मतं नाही देणार. हा फरक असतो मित्र. कारण या माणसाकडे काहीतरी भविष्याच्या कल्पना आहेत. हा आपल्या पुढच्या पिढींचं भविष्य घडवू शकतो. हे जे लोकांच्या मनात आकांक्षा जगवल्या आहेत, निर्माण केल्या आहेत, रुजवल्या आहेत, त्यामुळे परिस्थिती अशी आली आहे की मोदींना पंतप्रधान व्हायचं नाही, पवारांना व्हायचं. 91 पासून व्हायचं. त्याला आता किती वर्ष झाली बघा, 33 वर्ष झाली. पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच आहेत, पण लोक त्यांना करत नाहीत. आणि 10 वर्षानंतर मोदींनी अशी पाळी आणून ठेवली आहे की मी पंतप्रधान होणं माझी गरज नाही, तुम्हाला वाटत असेल तर करा. लोकांना मोदी पंतप्रधान म्हणून पाहिजेत. ही क्रेडिबिलिटी आहे ज्याला ते मोदी की गॅरंटी म्हणतात. मला आमच्या इकडच्या पत्रकार संघात गेलो होतो, त्यांनी प्रश्न विचारला की काय रे भाऊ तुला का वाटतं गॅरंटी काय गॅरंटी म्हणजे असतं. म्हटलं महाराष्ट्रातले 80 आमदार डोक्यावर डिस्क्वालिफिकेशनची टांगलेली तलवार घेऊन गेली 1.5 वर्ष जगतायत मोदीच्या शब्दावर. त्याला मोदी की गॅरंटी म्हणतात. एका आमदारासाठी मंत्रिपद वगैरे महत्त्वाचं नसतं, इतकं तो निवडून आल्यानंतर त्याची आमदारकी महत्त्वाची असते. आजही लक्षात ठेवा, फरक लक्षात घ्या मित्रांनो. सोपा मार्ग होता. शिंदेंच्या बरोबर 40 आमदार बाहेर पडले होते. 10व्या परिशिष्टानुसार त्या 40 आमदारांनी भाजपत प्रवेश केला असता तर त्यांच्या डोक्यावर कुठलीही डिस्क्वालिफिकेशनची तलवार नव्हती. त्यांना कोण सभापती वगैरे कुठला कायदा डिस्क्वालिफाय करू शकले नसते. ते म्हणाले आम्हीच शिवसेना आहोत आणि म्हणून डिस्क्वालिफिकेशनचा विषय आला आहे. त्यांनी हा धोका पत्करला. आणि तुम्हाला आठवत असेल तो गुवाहाटीचे ते व्हिडिओ होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सांगते अरे काय यार आपण शिवसैनिक आहे, आपल्या मागे महाशक्ती आहे, म्हणजे आपण डिस्क्वालिफाय होणार नाही याचं आश्वासन महाशक्तीने दिलेलं आहे. त्याच्यावर 80 आमदार विश्वास ठेवतात. आपली आमदारकी जाण्याची शक्यता पाळून देखील मोदी शहांसाठी एक सुप्रीम कोर्टापर्यंतची, निवडणूक आयोगापर्यंतची कायदेशीर लढाई लढतात. एवढा जर ते मोदींवर विश्वास ठेवतात तर सामान्य मतदार किती विश्वास ठेवेल. कारण त्या आमदारांना गमावण्यासारखं खूप काही आहे, मतदाराला गमावण्यासारखं फार काही नाही आहे. तर गॅरंटी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो.
नाही तर उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. पण डुबकी मारली तर गुडघ्यापर्यंतसुद्धा पाणी लागत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला आज लोकांना जाणवलेलं आहे की हा माणूस भविष्याचा विचार करतो, आणि म्हणून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत कुठे असला पाहिजे, जगातलं सगळ्यात प्रगत राष्ट्र बनवायचं, हे स्वप्न आहे ना. ठीक आहे, आम्ही हमाली केली असेल, आमच्या मुलांना शिकवलं, नातवंडांना आम्ही साहेब बनवू, अधिकारी बनवू, हे स्वप्न बाळगतो ना आपण मित्रांनो. मतदार तो विचार करतो, बुद्धिजीवी नाही करत. बुद्धिजीवी इथे किती एबडीला टक्के मिळतात, तिथे किती मिळतात याचा विचार करतो. मित्रांनो, स्वप्नावर माणसं जगत असतात. विराट कोहलीचं सेंचुरी लागली तर झोपडपट्टीतल्या पोराला काही मिळत नाही, पण फटाके तो वाजवतो. कारण त्याला विराट कोहली भारतीय, मी भारतीय म्हणून छाती फुगून येते. सगळी संकट झेलण्याची ताकद त्या अभिमानामध्ये असते. आणि मोदींनी या देशाला सगळ्यात मोठी ताकद कुठची दिली असेल तर या देशातल्या सामान्य नागरिकामधला पुरुषार्थ जागवला आहे. येस, वी कॅन. जगातले सगळे जाणकार सांगत होते भारतात 4 ते 5 कोटी लोक कोरोनामध्ये मिळतील. मित्रांनो, 4-5 लाखापलीकडे गेले नाहीत, 4-5 लाखापलीकडे गेले. आणि याचं कारण मोदी नाही, मोदींनी जागवलेला पुरुषार्थ होता. सरकार काय करेल सोडून द्या, तुम्ही काय कराल याचा विचार करा. ते कोरोनामध्ये त्यांच्यासाठी थाळी वाजवा, त्यांच्यासाठी ती मोबाईलची बॅटरी लावून दाखवा. ती बॅटरी लावून ना, त्याच्यात ओढून घेणं होतं, समाविष्ट करून घेणं होतं. आपल्याकडे पिढीजात चालत आलेली म्हण आहे ना, गाव करील ते राव काय करील. तेव्हा आणि हे 2014मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेला सरकारी योजना आणि धोरणाची चळवळ बनवली जाते तेव्हा ती योजना यशस्वी होते. हे 14च्या प्रचारात मोदींनी सांगितलं होतं. आज त्यांनी चळवळ बनवलेली. उज्ज्वला गॅस योजना राबवताना 2 कोटी लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली, त्याच्यातून इतरांना दिली आहे. 70 वर्षात भीक मागणारे हात तयार केले गेले होते. मोदींनी निदान 2 कोटी देणारे हात तयार केले. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपणही घेत राहू नये, कधीतरी आपले हात समर्थ झाले तर द्यायला शिकावं. मित्रांनो, दृष्टिकोन कसा असतो बघा. जवळजवळ 300-400 कोटी ते कोरोनाचे व्हॅक्सिनचे डोस तयार झाले, त्यातले हार्डली काय ते 25-30 लाख छोट्या छोट्या देशांना पाठवले. पण 70-80 देश लाचार झाले, भारतासमोर नतमस्तक झाले. एका देशाचा पंतप्रधान पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो मोदींना. तो मोदींना करत नव्हता, भारताच्या सामर्थ्याला नमस्कार करत होता. हे का झालं? तो मोदी नसतो. मोदींनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना मोदी बनवून टाकले, आपल्याला महत्त्वाकांक्षी बनवले. आता गंमत अशी असते की काही लोक होणार नाही रडतच बसतात, पण सगळ्यांची नावं जयंत पाटील नसतात. त्यामुळे त्याकडे आपण सापेक्ष दृष्टीने बघितलं पाहिजे, सापेक्ष दृष्टीने बघितलं पाहिजे. त्यामुळे असं एक इंग्रजीमध्ये उक्ती आहे की बोकडांच्या सैन्याचं नेतृत्व सिंह करत असेल तर बोकडसुद्धा सिंहासारखा लढतो, आणि सिंहांच्या सेनेचं नेतृत्व बोकड करत असेल तर सिंहांचं सैन्य बोकडासारखं कापलं जातं. मोदींनी तो तुमच्यातला पुरुषार्थ जागवलेला आहे, नरसिंह जागवलेला आहे. आणि म्हणून आज लोक बघा ना, स्टार्टअप आणि लोक काय काय करायला लागले.
बंगलोरमध्ये स्टार्टअप व्हायचे, आता कुठच्या तरी ओरिसाच्या खेड्यातून एकदम स्टार्टअप कंपनी सुरू करतो. कुठच्या लेव्हलवर आपण जाऊन पोचलो. आता या प्रत्येकाला मोदींनी मदत केली, मोदींनी मार्गदर्शन नाही केलेलं, पण एक इच्छा दाखवली. एक गोष्ट सांगून संपवीन मित्रांनो, बराच वेळ बोलले मी. एक गोष्ट सांगून संपवतो. समुद्राच्या चौपाटीवर एक निवृत्त झाले फार बुद्धिमंत अर्थशास्त्रज्ञ वगैरे वगैरे, न्यायमूर्ती वगैरे वगैरे, असे रोज चौपाटीवर निवृत्त आयुष्य जगतात. येतात, उसळून येणारी भरती बघतात, मागे जाणाऱ्या लाटा आणि ओहोटी बघतात, तिथे येऊन खुर्ची घेऊन आपली बसतात, बघतात सूर्य मावळेपर्यंत. काही दिवसांनी त्यांच्या नजरेत एक गोष्ट भरते. एक 4-5 वर्षाचा मुलगा रोज तिथेच येत असतो आणि त्या ओहोटीबरोबर पाणी मागे मागे जात असताना जे अलीकडे अडकलेले छोटे छोटे जे काय जीवजंतू असतात, छोटे मासे असतील, खेकडे असतील, शिंपले असतील, ते गोळा करतो आणि पुढच्या पाण्यात टाकतो. हे आजोबा ते रोज बघत असतात आणि हसत असतात मनातल्या मनात. नवा पोरगा आहे, अक्कल यायची. हे मोठे बुद्धिमान अमर्त्य सेन समजा. एक दिवस त्यांना राहवत नाही आणि ते त्याला बोलतात, इकडे. तो म्हणतो, काय आजोबा तू हे काय करतोस रोज? अरे वाळूचा किल्ला कर, त्याच्यावर बॉल ठेव, बॉलने पाड, काहीतरी कर. हे काय करतो म्हणे? हे उचलतो आणि पुढे टाक. नाही म्हणे, ते असे अडकलेले असतात, पाण्याअभावी ते मरतील ना, म्हणून मी त्यांना पुढच्या पाण्यात टाकतो, म्हणे ते परत समुद्रात जातील. आजोबा हसतात, मनमुराद हसतात. रघुराम राजन, सॅम पिट्रोडाचे चेहरे डोळ्यासमोर आणा, मनमुराद हसतात. म्हणतात, बाळा तुला माहिती आहे का, जगात समुद्र किनाऱ्यांची लांबी किती आहे, जगात किती चौपाट्या आहेत, त्या प्रत्येक चौपाटीवर भरती येते, ओहोटी येते आणि करोडो करोडो अब्जावधी जीव असेच पाण्याबाहेर तडफडून रोज मरतात. तू हे चिमुडभर आत टाकून काय होणार आहे? 5-25 जीव. कसं बुद्धिमान वाक्य वाटलं की नाही मित्रांनो? वास्तविक वाटतं की नाही आपल्याला? हां, तो 5 वर्षाचा मुलगा म्हणतो, आजोबा तुमचं 100% बरोबर आहे, मला जगात किती समुद्र आहेत माहिती नाही, आणि हे एवढेशे जीव हे टाकल्यामुळे जगाला काही फरक पडणार नाही, हेही खरं आहे म्हणाला. पण एक गोष्ट आहे आजोबा म्हणतो, एक गोष्ट आहे, हे मी रोज येऊन करतो ना, त्यांनी जगात फरक पडत नसला तरी त्या 5-25 जीव आहेत ना, त्यांना खूप मोठा फरक पडतो. मित्रांनो, एनलार्ज करा. त्याच मुलाचं नाव नरेंद्र मोदी आहे. त्याच मुलाचं नाव नरेंद्र मोदी. आणि त्यांनी कसं जग 10 वर्षात निराशावादाकडून आशावादाकडे आणून ठेवलं आहे, तुम्हाला आशावादाकडे आणून ठेवलं आहे. आणि तो आशावाद असताना त्या माणसाने तुम्हाला भूतकाळाच्या जमिनीवर पाय टेकायला भाग पडले. राम हा आपला भूतकाळ आहे. भूतकाळी जमीन असते, त्या भूतकाळाच्या जमिनीवर वर्तमान उभं असतं. आणि वर्तमान हे जेव्हा भूतकाळाच्या भक्कम जमिनीवर उभं असतं तेव्हा ते पाय रोवून सगळी ताकद लावून झेपावू शकतं. वर्तमान तेव्हा झेपावू शकतं जेव्हा त्याच्या पायाखाली भूतकाळाची भक्कम जमीन असते. भूत, वर्तमान, भविष्य यांचे इंटरकनेक्शन हा मुलगा आपल्याला जोडून देतो आहे. विचार करा, भविष्य त्याचं एकट्याचं नाही, आपलं सगळ्यांचं आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. नमस्कार.